अशी तुम्ही एकच भाजी बनवलीत ना तर त्याच्याबरोबर तुम्ही भात, भाकरी, चपाती काहीही खाऊ शकता. खूप छान लागते. गरमीतून किचनमध्ये जास्त वेळ उभं राहण्याची गरज नाही. गरम गरम भात आणि वाटाण्याची उसळ एक नंबर लागते. नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा. आजची भाजी 4 माणसांसाठी आहे. 1 कप फ्रोजन वाटाणे आहेत आणि 1 बटाटा सोलून घातलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 बारीक चिरलेला कांदा आणि सुकं खोबरं भाजून केलेले हे वाटण आहे. 2 ते 3 चमचे वाटण. जशी तुम्हाला उसळ करायची असेल ना त्या पद्धतीने तुम्ही वाटण घ्यायचं आहे. आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. झटपट आपण कुकरमध्ये भाजी करणार आहोत, म्हणजे किचनमध्ये जास्त गरम पण होत नाही आणि गॅस पण जास्त लागत नाही. कुकर गरम झाला की 1 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे भाजीला तेलाचा कच्चा सुवास येत नाही. तेल गरम झालं की छोटा 1 चमचा जिरं, 2 ते 3 हिंग, कांदा, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं चिरून घालायची, म्हणजे भाजीला चांगला सुवास येतो. कांदा चांगला नरम पडला की अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट घालूया. लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत परतून घेऊया. लसूण चांगली परतून घ्यायची, नाही तर भाजीला ना लसणीचा कच्चा सुवास येतो. त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर वाटण आपलं परतून झालेलं आहे. गॅस बारीक करूया आणि पावडरचे मसाले घालूया. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरचा गरम मसाला आणि ह्याच चमच्याच्या मापाने 2 चमचे घरचा लाल मसाला. कलरसाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो हे आपण परतून घेऊया. मसाले करपतात वाटलं तर 1 चमचा पाणी घालायचं. मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं आणि मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाले चांगले परतून झाले, त्याच्यामध्ये वाटाणा आणि बटाटा घालूया. सर्व बटाट्याला आणि वाटाण्याला मसाला लागेपर्यंत मिक्स करूया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालताना ना नेहमी हाताने मीठ घालायचं. भाजीकडे बघायचं, भाजीचा अंदाज घ्यायचा आणि त्या अंदाजाने मीठ घालायचं. चमच्याने मीठ घातल्याने मिठाचा अंदाज चुकतो, म्हणून हाताने मीठ घालायचं. तुम्हाला रसवाली भाजी करायची, सुकी भाजी करायची, त्याप्रमाणे पाणी घालायचं. त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं. 1 वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे. भाजीला उकळी आल्याच्या नंतरच झाकण लावायचं. झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण भात करूया. कुकरच्या 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्याच्या नंतरच उघडायचं. दुपारच्या जेवणाला बनवा, नाही तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला बनवा. लंच डिनर कधीही बनवून तुम्ही हे खाऊ शकता. गरम गरम भात आणि गरम गरम आपली वाटाण्याची उसळ. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.